या दोन संघांच्या सामन्यादरम्यान. व्हॉट अ ग्रेट बॉल राईट अप इनटू द ब्लॉक होल. समोर ठेवला होता, अगदी बॅटच्या तोंडाजवळ तोंडी ठेवला होता असं म्हणता येईल. आणि लेंथ बॉलचा वापर करत असताना गोलंदाजाला आपण पाहिलेलं आहे. पहिला चेंडू गोलंदाजाने अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळला. गोलंदाजी करणारा संघ अर्थात डेनोली संघ. प्रवीण घोरड गोलंदाजीसाठी दाखल झालेले आपण बघतो. स्टार्टिंगला बॅटरचा विचार केला तर बॅटर संतोष गडगे आणि त्याच्या साथीने राम गडगे अशी राम भांडे, बेग युअर पार्डन, राम भांडे अशी ही जोडी आपण बघत आहोत. ऑन साइडला फटका खेळला आहे. 38 सर्कलवर क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. पावलांचा चांगला वापर. या पद्धतीने तुम्हाला तुमच्या पायाचा वापर करता आला पाहिजे. असं म्हणतात तुमच्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा तुम्हाला हवं तिथे वापर करता आला पाहिजे. म्हणजे तुमच्या ज्ञानाच्या वापरामध्ये स्थळ काळ वेळेची सापेक्षता नसली पाहिजे. दुसऱ्या बाजूने जर म्हणायचं झालं तर जिथे जे हवंय, म्हणजे फलंदाजाला जर षटकार हवाय तर त्याला तो फलंदाजाला षटकार खेळता आला पाहिजे. गोलंदाजाला एखाद्या विकेट हवी तर त्या गोलंदाजाला तिथे त्या सिच्युएशन मध्ये ती विकेट काढता आली पाहिजे. पायांमध्ये चेंडू आणि ज्या दिशेतून इकडे या मैदानाकडे आलेले आहेत बरोबर त्याच दिशेला चेंडू पाठवलेला आहे. उंच चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, हवाई हल्ला, षटकार. की म्हणून की काय समालोचकही त्या नावाचे शोधलेले असावेत कदाचित. सागर कापडी यांचं आयोजन हे अत्यंत दर्जेदार आहे. दिमागदार आहे. अजित पवार नावाचे समालोचक इकडे आहेत म्हणून कदाचित त्याचा उल्लेख झाला. या अगोदरच्या काही कालावधीमध्ये काही अनपेक्षित घटना घडल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. बॅकफुटला फलंदाज होते, स्टेअर करण्याचा प्रयत्नात होते. डबल माइंडेड झालेला बॅटर आपण पाहिला, परंतु अंतिमता डिसिजन त्याच्या बाजूने निघून गेला असं म्हणायला हरकत नाही. हा वाईट बॉल आले. मैदानी पंचांचा विचार केला तर आशिष विश्वकर्मा सर या अगोदर 10 दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यामध्ये एका स्पर्धेत एका रजनी बरोबर मला जोडता आलं होतं आणि तिथेही आशिष विश्वकर्मा, गणेश गायकर आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीने क्लीन बोल्ड. व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी. कठ्यार काळजात घुसली. सरळ चेंडू या स्टँडवर आदळला. पहिला गडी बाद. मंत्री चषकाची आठवण होईल कारण याची पहिली आवृत्तीचा जर आपण विचार केला तर पहिली आवृत्ती सुकेश डाकी त्याचबरोबर निलेश पाटील यांच्या त्या स्पर्धेवर आधारित होती. त्यानंतर बरीच गीतं आली आणि वेगवेगळ्या थीम्स मग त्यानंतर आपल्याला ऐकायला मिळाल्या. मैदानाच्या आतमध्ये अत्यंत चांगला चेंडू हाताळत असताना गोलंदाजाला आपण पाहिलं चेंडू सरळ निघून गेला होता. बॅट आणि पॅडच्या मधून चेंडूने सरळ यष्ट्यांचा भेद घेतला होता. प्रवीण घोरडचं हे षटक. प्रवीणने या षटकात आतापर्यंत आपण विचार केला तर एक षटकार जरूर पत्करलेला आहे. कधी कधी गोलंदाजासाठी परिस्थिती ही सुरुवातीला प्रतिकूल असते, परंतु त्याला ती अनुकूलतेत बदलता आली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच दृष्टिकोनातून त्याच दिशेने चाललेलं हे षटक प्रवीण घोरडचं. पाय पकडण्याचा प्रयत्न आहे. यष्टीरक्षकाला चकावून त्याचबरोबर लेग स्लिपला चकवून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे थेट ब्लॅक स्क्रीनवर जाऊन आदळला. हा चौकार. सदीच्या भेटीसाठी शहापूरची बुलंद तोप. खरं तर शहापूर पुरता मर्यादित न राहता शहापूर असेल, मुरबाड असेल, बदलापूर असेल, पनवेल असेल, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं चांगलं समालोचन आपण ऐकलेलं आहे. असे समालोचक मित्र सोमनाथजी खाडे उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीने त्यांच्या अत्यंत जवळचे आप्तेष्ट मित्र, एका नाण्याच्या दोन बाजू म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे त्यांचे जवळचे मित्र संभाजी शेठ उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांचं या मैत्री चषकामध्ये सरचे स्वागत.
एकूण 5 धावा इथे मिळतात. धावफलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर धावफलकावर 13 धावा आहेत. पुन्हा एकदा पायांवर ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. या गोलंदाजाचा जर विचार केला सँडी तर या गोलंदाजाच्या विरोधात एका फलंदाजाने पायांवर चेंडू ठेवत असताना फार दूरवरचा षटकार खेळलाय, तरीही सुद्धा आपल्या चुकांमधून शिकण्याचं नाव घेत नाहीत गोलंदाज प्रवीण. ज्या पद्धतीने त्यांचा लाईन ऑफ अटॅक आपण बघतो, लेग स्टिकला पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणखी एकदा समोर ठेवलं होतं. ज्या गोष्टीची चर्चा आपण छेडली होती, बरोबर त्याच गोष्टीला न्याय देत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने जिथे उभे होते तिथूनच लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळला. चांगलं कनेक्शन आणि त्याचबरोबर चांगलं मिडलिंग, याचमुळे चेंडू दूरवर जाऊन थेट विसावला हा षटकार. तो षटकार आपण पाहिला, ते स्वतःला स्ट्रेच केलं होतं, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचले होते. आडव्या बॅटने फटका मिस टायमिंग होता, परंतु 2 धावा मिळतात. क्रिकेट हे असंच आहे, कधी कधी तुम्ही फार चांगला खेळ केला, चांगलं टायमिंग जुळवा, कधी कधी त्या फटक्यावर तुम्हाला धावा मिळत नाही, कारण मग कंपॅरेटिव्हली फार लवकर चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचतो. कधी कधी तुमचं टायमिंग तितकं जुळत नाही सँडी, परंतु धावा तुम्हाला मिळतात, याचाच प्रत्यय आला. षटक संपलं पहिल्या षटकाच्या ती मला असं वाटतं धावफलकाकडे नजर दिली तर 2-2 अर्थात 22 धावा धावफलकावर. एक गडी गमावलेला आहे. प्रथम फलंदाजी होत आहे ती म्हणजेच माही 11 आंबेळेची. पद्धतीचे फटके पाहायला मिळतात. आडव्या बॅटचा कडवा प्रहार, षटकार. अत्यंत यशस्वी उद्योजक श्री समर्थ कृपा हॉटेलचे प्रोप्रायटर दत्ताजी गडगे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. खरं तर दत्ताला पाहिल्यानंतर काही गोष्टी मला आठवतात की ज्या शब्दात वर्णन करता येणार नाही, कारण त्यांचे मोठे बंधू माझे अत्यंत जवळचे प्रिय मित्र होते. आम्ही कॉलेज मेट्स होतो. अनेकदा त्यांच्या घरी ये जा असायची ज्यावेळेस आम्ही एकत्र होतो त्यावेळेस. दुर्गेश आणि संतोष ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो. कोऑर्डिनेशन दोघांमध्ये अत्यंत चांगलं आहे आणि बाय ब्लड काही गोष्टी असतात, त्या पद्धतीने उपजतात असतात असं म्हणतात. त्या पद्धतीने हे दोघे सख्खे बंधू आहेत. त्याचकडे मला सुनील माळीसर यायचं होतं, म्हणून बाय ब्लड ही डेफिनेशन मी सगळ्यांसमोर मांडली आणि त्यामुळे ताळमेळ त्यांच्या रक्तातच आहे असं म्हणायला हरकत नाही. पाहिजे धावा कशा पद्धतीने इथे बनवतील. दोन्ही बाजूने आक्रमकतेला तर न्याय दिलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. बॅकफुटला गेले, क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये उपस्थित होते. जणू काही या क्षेत्ररक्षकाला आज झेलच घ्यायचा नव्हता. ज्या पद्धतीने तिकडे त्याने रिॲक्ट केलं होतं. प्रतिकार आणि प्रतिसाद हे दोन्ही शब्द पाहताना तर सारखे वाटतात, परंतु दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, भेदातीत आहेत. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. जिथे जिथे तुम्हाला गरज आहे तिथे तिथे प्रतिकार देता आला पाहिजे, जिथे जिथे गरज आहे तिथे प्रतिसाद देता आला पाहिजे. आणि हे ज्याला बरोबर जमतं त्याच्या नावाचा मग गवगवा होतो. ज्या पद्धतीने या स्पर्धेच्या आयोजकांच्या नावाचा गवगवा आपण सगळीकडे बघतो. अविनाश मुरबाडे, त्याचबरोबर सागर कापडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. आडव्या बॅटने स्लॉक करण्याचा प्रयत्न, फुलरलेनचा चेंडू, लेंथ जजमेंटल एरर. लेंथ जजमेंटल एरर ही बॅटरच्या नेहमी विरोधात जात असते. म्हणजे सगळ्यात पहिलं काम जर बॅटरला कोणतं करायचं असेल तर त्या चेंडूवरची लेन त्याला ओळखावी लागते. आखूड टप्प्याचा चेंडू असेल तर बरोबर बॅटर मग बॅकफुटला जाऊन फटके खेळण्याचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये पूल असेल, हुक असेल.
त्याचबरोबर लेंथ बॉल असेल किंवा मग पुढे ठेवलेला चेंडू असेल तर मग तो लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नात असतो. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडू असेल मग ते ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न असतो. लेग स्टिकवर किंवा मिडल स्टिकवर असतील तर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न असतो. सगळ्यात अगोदर लेंथ जज करणं महत्त्वाचं आहे. तेव्हाच जाऊन मग फलंदाज ठरवू शकतो वेदर टू गो ऑन बॅक फूट ऑर टू फ्रंट फूट, मागे जायचं की पुढे जायचं. पदलालित्य अत्यंत महत्त्वाचं आहे. क्रिकेट खेळत असताना तुमच्याकडे साऊंड टेक्निक असली पाहिजे असं म्हटलं जातं. समोर उंच उंच उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा, प्रत्येक जेल खूप कठीण. आणि तेच झालं ज्याविषयी मी चर्चा करत होतो. खरं तर ती संधी त्या क्षेत्ररक्षकानेच दिली असं म्हणायला हरकत नाही. किंबहुना मग ती चर्चा तिथे थांबवावी लागली असती, परंतु असं होऊ दिलं नाही त्या क्षेत्ररक्षकाने. रात्रकालीन क्रिकेट खेळत असताना, डे नाईट फ्लड लाईट मध्ये क्रिकेट खेळत असताना प्रत्येक झेल कठीण आहे असं माझं मत आहे. आणि त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. उंच चेंडू निघाला होता, जणू काय आबाळाची उंची या चेंडूला मोजायची होती की काय, या पद्धतीने चेंडू उंचच निघाला होता. एलिव्हेशन हवं तितकं मिळालं नव्हतं. अवे फ्रॉम दी बॉडी थोडे दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि फुटवर्कचा सुद्धा अभाव सँडी या फटक्यामध्ये आपल्याला जाणवला होता. अबे फ्रॉम दी बॉडी खेळत असताना फलंदाजाने कोणती काळजी घ्यायची असते, तर ती काळजी घेत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या फलंदाजाकडे मग बिरेंद्र सेहवाग सारखं हँड आय कोऑर्डिनेशन हवंय. उजव्या यष्टीच्या बाहेर बेट ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला होता. चेस करायचा होता या चेंडूला, फुलर लेनचा होता. ट्रिम लाईनच्या बाहेरून जात असताना अनसर्टन्टी कॉरिडॉरचा आधार घेण्याचा प्रयत्न करत आहे तिथे यावेळेस गोलंदाज सोहम. नौके गोलंदाज आहेत, आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे. षटकाराने सुरुवात, प्रतिकूल सुरुवात झाली होती, परंतु त्यानंतर हे षटक आपल्या नावाकडे किंवा आपल्या योग्यतेने हाताळण्याचा त्याने प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. एकूण धावा आतापर्यंत 12 खर्च करतायत गोलंदाज सोहम. पॅनवर चेंडू आडव्या बॅटने स्वीप करताय. क्षेत्ररक्षक दूरवर एकही उपस्थित नाही. पलीकडे आहेत आमच्या स्पर्धेचे आयोजक अविनाशजी मुरबाडे, त्यांच्या भेटीला चेंडू निघून गेला. हा षटकार. निलेश लंके साहेबांचा कोणी नाद नाही करायचा या पद्धतीने संगीत आपण ऐकतो. घड्याळाच्या काट्याचाही नाद करू नका मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना, कारण तो कोणी किती प्रयत्न केला तरी थांबत नसतो. कल करे सो आज कर, आज करे सो असं म्हणतात. पल में कलरव हो जाएगा, परलय हो जाएगा, बहुरी करेगा कब, असे संत कबीर म्हणतात. त्यामुळे मग वेळेचा योग्य वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. क्रिकेट खेळा अथवा कोणताही खेळ खेळा, वेळेचं सुनियोजित व्यवस्थापन आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. नकुलजी भांडे, त्याचबरोबर दत्ताजी, आपण या मुख्य मंचावर स्थानापन्न व्हा. बॅकफुटला फलंदाजाला ढकललं होतं, डबल माइंड करायचं होतं बॅटरला. डायलेमिक सिच्युएशन वी कॅन कॉल इट, ती आणायची असते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि ती आणण्यासाठी तुम्हाला लेंथवर कंट्रोल दाखवणं फार गरजेचं आहे. ते नियंत्रण जर असेल तुमच्या लांबीवर तर आणि तर ह्या गोष्टी शक्य आहेत. ऑन साईडला पर्पजफुल खेळतात. उजव्या यष्टीच्या बाहेरून खेचून मारलेले डीपमध्ये क्षेत्ररक्षकाला उपस्थित. एकच धाव या दरम्यान मिळत असताना आपण बघतो. अलीकडचं क्रिकेट आपण पाहिलं तर त्या क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त वेळा घाई करण्याचा प्रयत्न फलंदाज करत असतात. घाई करण्याचा प्रयत्न इन द सेन्स की आक्रमकतेनेच खेळण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी अति आक्रमक त्या फलंदाजांना भोवलेली आपण पाहिलेली आहे. परंतु तशाही परिस्थितीमध्ये काम अँड कंपोज्ड ॲटिट्यूड मध्ये या पद्धतीच्या सिंगल घेताना फार कमी वेळा मी फलंदाजांना पाहिलंय. आणि याचं कारण हे आहे की ज्या बाजूने स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हवे त्यांना आणलं होतं आणि त्यांना जे करायचं होतं ते करून दाखवलेलं आहे. दुर्गेशने आता दुर्गा अवतार धारण केलेला आहे. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये लांबच लांब षटकार त्याच्या बॅटमधून येत आहेत. वन मोर बिग हिट, सिक्सर. फलंदाज आहेत. 47 रन्स ऑन द बोर्ड, 47 धावा आहेत धावफलकावर. आणखी एकदा समोर ठेवतायत, आणखी एकदा मोठा फटका खेळण्यासाठी निघाले होते फलंदाज.
ऑनसाईडला फटका खेळताना त्यांना आपण पाहिलं, डीपमधून क्षेत्ररक्षक समोर आले, घरंगळत चेंडू त्यांच्यापर्यंत पोहोचला, चेंडू आडून फेकी झाली. बॉडी लँग्वेज तुमची पॉझिटिव्ह असणं अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही स्पर्धेमध्ये तुम्ही क्रिकेट खेळा, स्पर्धा छोटी असो, स्पर्धा मध्यम असो, स्पर्धा मोठी असो, तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. आणि त्याच बॉडी लँग्वेजचा थोडा अभाव जाणवतोय सँडी मैदानाच्या आतमध्ये डेनोलीच्या गोलंदाजांच्या वतीने. यावेळेचा चेंडू चांगला होता, परंतु यष्टीरक्षकाला ते मान्य नाही. यष्टीरक्षकाने इथे गोलंदाजाची साथ दिली नाही, त्याचमुळे चेंडूवर आवर कोणालाही घालता आला नाही. अनावर होत असताना चेंडू द्रुत गतीने सीमारेषेच्या पलीकडे चौकार. विश्वकर्मा सर आता तिसऱ्या पंचांकडे वळलेले आहेत. टेक्नॉलॉजिकल सपोर्ट हॅज बीन डिमांडेड बाय ऑनफिल्ड अंपायर विश्वकर्मा सर. डिसिजन इज स्टील पेंडिंग. वी आर गोइंग थ्रू मल्टिपल अँगल्स. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, क्रिएटिंग दॅट अँगल, अँड दिस इज द डॉट बॉल. फेअर डिलिव्हरी आहे. मधल्या एसटीवरून चेंडू मागे निघून गेला होता. उजव्या एसटीच्या बाहेर फुल लेंथ करण्याचा प्रयत्न, यॉर्कर अटेम्प्ट करायचं होतं या गोलंदाजाला. एक गोलंदाज म्हणून तुमची क्लॅरिटी ऑफ थॉट्स, थिंकिंग प्रोसेस ही क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचाच अभाव थोडाफार जाणवतो. अतिप्रयोगशीलता, ओव्हर एक्सपेरिमेंटल होणं बऱ्याचदा तुमच्या विरोधात जात असतं. बऱ्याच गोष्टी पारखल्या, न्याहाळल्या आणि त्यानंतर मैदानी पंचांनी हा चेंडू योग्य ठरवलेला आहे. याचमुळे षटक संपतंय. षटकं संपली आतापर्यंत आपण पाहिलं तर ती 3 आणि एकूण धावा धावपलकावर आहेत 52 अर्थात 52. खरं तर आपण सगळेजण इथे अनुभवत आहोत. सबस्टिट्यूशन मैदानामध्ये कॉल करण्यात आलेले आहे. संदीप भाऊ घोरड गेली अनेक वर्षापासून देनोलीच्या वतीने क्रिकेट खेळताना त्यांना आपण पाहिलेलं आहे. अनेक नवीन चेहरे प्रत्येक सीझन मध्ये आपण बघतो की अनेक संघांमध्ये येतात आणि त्याचाच एक परिपाक म्हणून, त्याचाच एक भाग म्हणून डेनोलीमध्ये सुद्धा अनेक नवीन नवीन चेहरे खेळताना आपण बघतो. या अगोदरच्या गोलंदाजाने षटक हाताळलं, त्याच्या बाबतीत हे नेमकं तसं आहे. तुमच्याकडे ते कॉम्बिनेशन असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तुमच्याकडे यूथ सुद्धा हवं आहे आणि तुमच्याकडे एक्सपिरियन्स सुद्धा हवं आहे. सँडी, एक्सपिरियन्स असेल तर मग तुमच्या चुका कमी करण्यासाठी ते तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि यूथ जर तुमच्याकडे असेल तर मग नेमकं काय, तर मग काय होतं की तुमच्याकडे एक चांगला जोश असतो, उत्साह असतो, इंथुझियाझम आपण ज्याला म्हणतो, इगरनेस मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे तीव्र हालचाली होतात. हालचालींवर कोणताही प्रतिबंध नसतो, मंद गतीने हालचाली होत नाहीत. अनेकदा एफर्ट देत असताना क्षेत्ररक्षक म्हणून त्यांना आपण बघतो. आणि त्याचमुळे मग एकंदरीत काय आहे, एक क्षेत्ररक्षक म्हणून तुमच्या एखाद्या खेळाडूने एखादी गोष्ट की जी कल्पनातीत नव्हती, म्हणजे कल्पनेच्या पलीकडची होती, किंबहुना अशक्य होती, खूप कठीण होती, ती करून दाखवली. म्हणजे एखादा असा झेल घेतला सीमारेषेवर किंवा मग काही धावा वाचवल्या की संपूर्ण संघ चार्जअप होतो. त्यांच्या खरं तर एकूण त्या बॉडी लँग्वेज मध्ये पॉझिटिव्हिटी पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू अत्यंत चांगला आहे. खांद्याचा अतिरिक्त वापर, लेज बॉल होता, खांद्याचा अतिरिक्त वापर केला म्हणून अधिकची उसळी मिळाली. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नियंत्रण होतं टप्प्यावर. उजव्या एसटीच्या थोडा बाहेर ज्या पद्धतीने कसोटी क्रिकेटमध्ये लेंथ आणि त्याचबरोबर लाईन वापरली जाते, लाईन ऑफ अटॅक ज्याला आपण म्हणतो, त्या पद्धतीचा हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर. आता अगोदरच येऊन फलंदाज दुर्गेश थांबतील. हे बघा, त्या पद्धतीने ते उजव्या एसटीच्या बाहेर जरूर आले होते. खेचून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, एज लागली, आउटसाइडर एज होती आणि त्याचमुळे इथे आपण बघतो लेग स्लिपच्या वतीने झेल टिपण्यात आला आणि इथे आपण बघतो क्रमांक 2 चा हादरा मिळतोय प्रथम फलंदाजी करणाऱ्या माही 11 आंबेळेला. एक फलंदाज म्हणून सलामीला ज्याला संधी मिळाली होती त्या फलंदाजाने अत्यंत चांगले योगदान देत असताना इथे फलंदाज बाद झालेले आहेत. कपडी संघाचा कणा आहे कळम खांदे गावाचा, डंका वाजतोय आज त्यांचे नावाचा.
चित्रपटाचं गाणं पहिल्यांदा ऐकायला मिळालं. चांगलं गीत आहे. 53 runs on the board with the loss of 2 wickets. This is the fourth over is in progress, being bowled by bowler Pabin. फुल लेंथ आणखी एकदा करताना गोलंदाजाला आपण पाहिले. अतिरिक्त वेग आहे या गोलंदाजाकडे. गोलंदाज म्हणून तुमच्याकडे जर वेग असेल तर मग तुमचं अर्ध काम पूर्ण झालंय असं म्हणता येईल. यावेळेस बाईच्या रूपाने ही धाव पूर्ण करत असतानाचा इशारा मैदानी पंचांनी इथे दिलेला आहे. एक काळ होता क्रिकेटचा. सुनील माळी सर त्याचबरोबर नकुलजी भांडे सर इथे उपस्थित आहेत. त्यावेळेसचे नियम आणि त्यावेळेसचं क्रिकेट या सगळ्या गोष्टीवर जर वाच्यता करता आली किंवा प्रकाश टाकता आला तर मग तिथे वेगळ्या आठवणी जागृत होतात. उजव्या स्टेजच्या फार बाहेर आमंत्रित केलं होतं बॅटरला. डिलिबरेटली लेफ्ट असं म्हणायला लागेल. बऱ्याचदा डेलिबरेटली प्लेड असं म्हणतात. जाणून बुजून सोडून दिलं होतं चेंडूला, कारण फलंदाजाला माहीतच होतं आपल्या रीचपेक्षा फार दूर आहे चेंडू. अलीकडे काही नवीन नियमांचं सुद्धा इन्क्लुजन झालेलं आहे. त्या T20च्या सिरीजमध्ये सँडी मला असं वाटतं 4 लाईन वापरल्या गेल्या होत्या पिचवर. त्यातलाच तो भाग आहे. चांगला फटका एखाद्याच्या कानशिलात मारावी त्या पद्धतीने इथे चपराक लावली होती बॅटरने. त्याचं क्षेत्र त्याने निवडलं होतं. व्हेरी गुड प्लेसमेंट ऑल द वे फॉर 4 रन्स. चांगलं संगीत दरम्यान आपण संगीत संयोजकांच्या वतीने ऐकतो. संगीतामध्ये फार मोठी जादू आहे, याविषयी मी नेहमी बोलत असतो. उदास आणि खिन्न मनाला प्रसन्न करणारं संगीत असतं. कमी गतीने हा चेंडू तिथे हाताला होता. गोलंदाजाने समोर ठेवलं होतं. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फलंदाजाचा चेंडू पैचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. षटक संपलं. चौथं 4 षटकाच्या अंती धावपलकाकडे नजर दिली तर धावपलक जाऊन पोहोचलेले आहे 59 59 2 गडी बाद. षटकांसाठी घेतलेली आहे, त्याचमुळे 2 षटकातील वेळेचं अंतर कमी करणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती आहे आणि त्या जयंती निमित्ताने या स्पर्धेच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन आपण करूया. शिक्षणाची जी द्वारं बंद होती त्या बंद द्वारांची कडी उघडून आतमध्ये जाण्याची मुभा ज्यांच्यामुळे मिळाली. अनेक बंधनं होती, ती बंधनं झुगारून ज्याने स्त्रियांना शिक्षणाची द्वारं मोकळी केली असे महात्मा ज्योतिराव फुले. 59 रन्स 59 धावा आहेत. 2 गडी आतापर्यंत गमावलेले. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाज सुभाषचा वापर केला जात आहे. राईट आर्म राऊंडनी गोलंदाज देतील. स्ट्रायकिंगला बॅटर आतापर्यंत आपण बघतो तर हितेश एकच चेंडू खेळलेत, एकही धाव धावपलकर नाही. संतोष चांगले खेळलेत, 11 चेंडूंमध्ये 16 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर होतो आहे. शेवटचं षटक आहे. डायरेक्ट हिट आलेली आहे. कोणत्या पद्धतीने संकोच न बाळगता फुल फ्लेश थ्रो इथे दिला आणि त्याचमुळे यष्ट्या उद्ध्वस्त करण्यामध्ये यश मिळालं. अडकळत सुरुवात करणारा फलंदाज आता सरते शेवटी खेळाडू कक्षामध्ये विसावेल. तिसरा हादरा बसतोय माही 11 आंबेडेला. पाच चेंडूचा खेळ शेष राहताना आपण बघत आहोत. खरं तर पहिल्या षटकाचा विचार केला तर सँडी धावपलक सुसाट वेगाने सुटलं होतं. या मैदानाच्या मागच्या बाजूने ज्या पद्धतीने आपण बघतो कल्याण नगर हायवे आहे, त्यावर ज्या जितक्या वेगाने गाड्या चालतात, अलीकडे रोडचं काम सुरू आहे, ते पूर्ण झाल्यानंतर तर अधिक वेगाने चालतील, तसं धावपलक निघालं होतं. परंतु त्यावर थोडाफार अंकुश लावण्यामध्ये यश मिळालं गोलंदाजांना. त्यासाठी चांगल्या नियंत्रणे गोलंदाजी करणं अत्यंत गरजेचं आहे. हा चेंडू सुद्धा चांगला होता, तितका वाईट नव्हता. फटका चांगला जरूर खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही. चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधलं हा चौकार.
मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला होता, त्याच्याकडे वेळ होता, बॅकअप येणं गरजेचं होतं, परंतु ते बॅकअप वेळेमध्ये आले नव्हतं. निमिष मात्र वेळात चेंडूने सीमारेषा भेदली. याबेचा फटका चांगला आहे, कदाचित क्षेत्ररक्षक तिकडे असू शकतात. हो, क्षेत्ररक्षकाने चांगली कामगिरी केली आणि त्याचमुळे आपण बघतो की काही धावा आपल्या संघासाठी निश्चितच त्याने वाचवलेल्या आहेत. ग्रेटली डन बाय दॅट फिल्डर, इव्हेंच्युअली सेव्ह सम रन्स फॉर हिज टीम. मुरबाड तालुक्यातील एक चांगले जुने जाणते क्रिकेटर, एक व्यक्ती म्हणून सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व माझे जवळचे मित्र महेश ठाकरे सर कोलठणहून या स्पर्धेबरोबर जोडलेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत. पंचांकडे अपील मागतायत फलंदाज बाद. कर्जत तालुक्यातील एक अत्यंत नामवंत वलयांकित क्रिकेटर परागजी साळुंके आमच्या बरोबर जोडलेले आहेत आणि त्यांचे सुपुत्र ओम साळुंके अलीकडे अत्यंत चांगलं लेदर बॉल क्रिकेट खेळत आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या भावी करिअरसाठी आपण शुभेच्छा देऊया. पराग, आपलं सहर्ष स्वागत. पासष्ट धावेत धावपलकावर 4 गडी गमावलेले आहेत. जे डॅमेज अगोदर झालं होतं ते डॅमेज थोड्याफार फरकाने कंट्रोल झाले असं म्हणायला हरकत नाही. हा चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिला. अतिरिक्त ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला होता. ज्या पद्धतीची शरीरयष्टी या फलंदाजाकडे चेंडूपैचा जर संपर्क आला तर मला असं वाटत नाही मुरबाड तालुक्यामध्ये अथवा तालुक्याच्या बाहेरही कोणतं ग्राउंड असेल जिकडे चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबेल म्हणून. परंतु मुद्दा एकच आहे सँडी, की फटका खेळत असताना प्रत्येक वेळेस तुम्ही अतिरिक्त ताकदच वापरली पाहिजे असं नाही. कमी ताकदीने फटके सीमारेषेच्या पलीकडे जातात. म्हणजे तुमचं टायमिंग चांगलं असेल तर अतिरिक्त ताकदीची गरज नाही. टायमिंग जर चांगलं नसेल मग तुम्हाला बळाचा वापर करावाच लागेल. हा फटका बघा, खूप उंच निघून चाललेला आहे. क्षेत्ररक्षक एकही जवळपास नाही. क्षेत्ररक्षक उंच आभाळाच्या दिशेने बघतायत. याचमुळे चेंडूने उंचच भरारी घेत असताना सीमारेषेच्या पलीकडचा अंतर गाठलं. शेबट समर्पक केला, शेबट गोड केला. एंड इज वेल देन ऑल इज वेल. षटकार. पहिलं सत्र संपलं. माही 11 आंबेळेची अत्यंत चांगली नेत्रदीपक फलंदाजी, झंझावाती फलंदाजी फलंदाजाची आपण पाहिली. 71 धावा धावपलकर जोडल्या गेल्या. 72 धावांचं लक्ष्य कंप्लीट करायचं सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये संदीप 11 डेनोली या टीमला. यानंतरचा आजचा पहिल्या फेरीतील नियोजित सामना रुपेश 11 शिकरेपाडा आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश गेटाची वाडी असा असणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, वेळेचा अपव्यय न करता लगेचच नाणेफेकीसाठी या. जो संघ कर्णधार नाणेफेकीसाठी उपस्थित आहे त्याला जर प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक उपस्थित नसेल तर नाणेफेकीचा अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे जो संघनायक अनुपस्थित असेल त्याच्या विरोधातील संघनायक जर उपस्थित असेल तर त्याला टॉस विन घोषित करण्यात येईल. त्याचबरोबर दोन्ही संघनायक उपस्थित नसतील तर 5 षटकांच्या ऐवजी 4 षटकांचा सामना इथे खेळवण्यात येईल. मासा परिसर क्रिकेट असोसिएशन मुरबाड यांच्या मान्यतेने ओमसाई ठोणे आणि विघ्नार्थ स्पोर्ट्स क्लब मानिवली व्यापारी यांच्या संयुक्त विद्यमाने मैत्री चषक 2026 या स्पर्धेचं तिसरं पर्व आपण सर्वजण इथे
अत्यंत गुणात्मक रीतीने पार पडत असलेलं अनुभव घेतात, त्याचे साक्षीदार बनत आहात आणि या स्पर्धेतील चौथ्या रजनीतील चालू असणाऱ्या सामन्याचं दुसरं सत्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामधून पुन्हा एकदा बदल होईल. या स्पर्धेबरोबर, या स्पर्धेच्या पहिल्या रजनीपासून जे समालोचक या स्पर्धेबरोबर जोडलेले आहेत, या अगोदरही मुरबाड तालुक्यामध्ये एका स्पर्धेत ज्याने आपल्या आवाजाची छाप सोडलेली आहे असे नवोदित समालोचक अजित पवार सर यानंतर मायक्रोफोनचा ताबा घेतील. काय सूचना आहेत? जय हनुमान शिक्रेपाडा संघाची उपस्थिती मिळालेली आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. जाऊया आपण समालोचन कक्षातून ऐकूया अजित पवार सरांना. धन्यवाद. समोरच्या संघाला विजयी टॉस घोषित केला जाईल. थँक्यू सो मच सुनीलजी शेलके यांचा आवाज आपण ऐकलात. पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धाच्या काळामध्ये आता इकडे दुसऱ्या सत्राला अर्थातच उत्तर अर्धाच्या काळाला सुरुवात झाली आहे. 71 धाबा फलकावरती जोडल्यात आणि 72 धाब्यांचं टार्गेट समोर सेट केलं आहे आणि ते टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल हे आपल्याला बघायचं आहे. या 8 डावामध्ये जबरदस्त बॅटिंग राहिली आहे. पहिल्या डावामध्ये संतोष, राम, दुर्गेश आणि मेघराजच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर इथेच देखील बॅटिंग करत होते. आणि इकडे जर पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पार्समध्ये दाखल झालेत प्रवीण आणि संदीप, ज्यांच्या माध्यमातून डावाची सुरुवात केली जाईल. 72 धाबा फलकावरती बनवायचे आहेत आणि त्या 72 धाबा कशा पद्धतीने बनवल्या जातील, सुरुवात चांगल्या पद्धतीची करावी लागेल. आणि त्या सुरुवातीसाठी सध्या जर पाहिलं तर प्रवीण आणि संदीप सुरुवात करतील. पहिल्या मेंढेटी पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज हितेश. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. हितेश बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला आणि दुसऱ्या बाजूने प्रवीण आणि संदीप दाखल झालेत, ज्यांच्या माध्यमातून खेळ आकारला जाईल. डावाची सुरुवात होतीये. राऊंड विकेट. हो, पहिलाच बॉल फिरकावून दिलाय समोर रेषेत. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. आमच्या कॅमेरा मॅनला अभिवादन देण्यासाठी बॉल बावडी लाईनच्या पलीकडे ठोकलाय. चौकार. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो आणि पाठवून दिले सरळ बॉलला. एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर बॉल निघून गेला सरळ सीमा पार. येतोय चौकार. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. 4. जय हनुमान शिक्रेपाडा संघाचे कॅप्टन नाणिकबीचं कौल जिंकलेत. गेटाचे वाडी संघाचे कॅप्टन उपस्थित झाले नाही पुकार देत असताना आणि त्याचमुळे समोरच्या संघाला नाणेफेकीचं कॉल विन दिलाय. आउटसाइड डी ऑफ स्टिक ठेवला होता. प्रचंड वेगाने बॉल निघून गेलाय. अचूकतेने पाहू शकतात की लेंथ हाताळली गेली. पहा, बॅटच्या राडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये सफलता देखील मिळाली आहे. भन्नाट वेगाने सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉलचा वापर सध्याच्या घडीला हितेश करतोय. वेगवेगळ्या टप्प्यावरती चेंडू टाकावेच लागतील. व इथे देखील टॅप करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जात असताना एक सिंगल फलकावरती पुन्हा एकदा कंप्लीट झाली आहे. सिंगल डबल या गोष्टींकडे देखील महत्त्व द्यावं लागेल. सुरुवात जबरदस्त होती.
बॅटर्सच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले होते आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर हितेशने चांगला कमबॅक केलाय, डॉट बॉल आणि त्याच्यानंतर एक सिंगल. आता 4 चेंडूचा खेळ समाप्तीच्या अखेरीस फलकावरती धाबा जोडल्यात 9 या अंकांवरती. संदीप 11 ढेनोली संघ आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहू शकतात माही 11 आंबेले संघ मैदानाच्या आतमध्ये. इथे दिशा देण्याचा प्रयत्न, शॉर्ट टर्नमॅनला बॉल स्टॉप केलाय, बॉल क्विक रिटर्न केलाय, धोका होऊ शकला असता, क्लोज होते आणि त्याच्यानंतर यष्टी मिस केली आहे. अशा पद्धतीच्या मॅचेसमध्ये जर चेंडू यष्टांवरती लावला तर एक सिंगल धाव घेणं देखील अंगलट येऊ शकते आणि सध्या जर पाहिलं तर यष्टांवरती चेंडू लागला असताना तर डेफिनेटली विकेट मिळाली असती. कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की सर्वात दुर्दैवी बाद होणं कुठलं असेल ना तर ते धावचीच्या स्वरूपाने बाद होणं असतंय. कुशल मुंबईतला पाहू शकतात की तुम्ही अगदी एका धावेचा मनसुबा राखताय आणि त्याच्यानंतर यष्टांवरती चेंडू लागतोय, मॅच टर्न होतीये. ओव्हर द विकेट आणि माफ करा राऊंड द विकेटने गोलंदाजी करतायत आणि त्यानंतर बॉल चालला सरळ डिस्कवर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, टन 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 करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय अंतिम बॉलवरती चौकार 4. कमी खेळाडू असतात आणि त्याचं बेनिफिट बॅटरला मिळतंय आणि तिथनं मॅच टर्न होताना असंख्य वेळेला आपण पाहिल्यात. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग केली आणि बॅटिंगच्या जोरावरती जर पाहिलं तर संदीप 11 ढेनोली संघ फलकावरती 14 धावा जोडू शकला आणि त्यामध्ये 3 चौकार देखील ठोकलेत, बॅक टू बॅक 2 आले आणि अंतिम बॉलवरती 1 चौकार. आता सध्या जर पाहिलं तर बॅटिंगच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग केली जाते, फलकावरती धावा भरपूर चांगल्या पद्धतीने जोडल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 साठी अरुण आलेत बॉलिंग मार्कवरती. प्रत्येकी षटकामध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाईल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. सोडूयात या मॅचमध्ये अरुणच्या माध्यमातून 6 चेंडू आणि त्या 6 चेंडूंवरती जबाबदारी जिम्मेदारीचं क्रिकेट ट्वायनिक त्याला प्यावंच लागेल. चला वेळ वाचवायचा विनंती असेल, प्रत्येक वेळेला आपण सूचना देतोय. इथे देखील फक्त दिशा दिली आहे, ताकद नाही तर नजाकत वापरली आहे आणि बॉलला पाठवून दिलं सरळ बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बलीकडे येतोय, जमिनीला घासून पुसून चौकार 4.
साठी पाहू शकतात की हा पाठिंबा आर्थिक पाठबळ दिलं जात आहे. सुवर्ण संधी आहे मॅच देखील विन होण्यासाठी आणि कॅश प्राइज देखील विन होण्यासाठी. हो इथे बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन फसलं गेलंय. डाऊन डी बॉल कॅच कंप्लीट केली जाते आणि संदीपच्या बॅटला लागतोय लगाम. फर्स्ट विकेट लॉस. संदीप बॅक टू दी डगआउट गॉन. टाकला होता आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर कनेक्शन थोडंसं स्टिकरवरती झालं आणि त्याचमुळे तेवढंसं हवं एलिव्हेशन नाही मिळालं आणि त्याच कारणामुळे बॅटर संदीपला आता परतीचा प्रवास तो करावा लागतोय. संदीप 11 डेहनोली संघ आणि दुसऱ्या बाजूने माही 11 अंबाला संघ मैदानाच्या आतमध्ये बघू शकता ज्यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. बॅटिंग करत असताना एक चांगली टोटल फलकावरती उभी केली आहे 71 धावा आणि गोलंदाजी करत असताना देखील वर्चस्व गाजवतात त्या मॅचमध्ये. चला बॅटर तयार नाही आहेत आणि त्याचमुळे गोलंदाजी करत असताना आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा यावं लागेल. अरुणच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी झाली आहे. 5 चेंडूचा खेळ सध्या कंप्लीट झाला आहे आणि या 5 चेंडूमध्ये 6 धावा. ओ इथे देखील सुसाट बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या अखेरीस स्कोरबोर्डला 2020 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली गेली आहे. आता इकडे जर पाहिलं तर 3 षटकांचा सामना शिल्लक आहे आणि या 3 षटकांमध्ये जर पाहिलं तर भरपूर चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. 17.23च्या ॲव्हरेजने सध्या रिक्वायर्ड रन रेटने तुम्हाला धावा बनवाव्या लागतील या मॅचमध्ये. पहिलाच बॉल पायात टाकलाय. जडमध्ये होता पुढ्यात होता आणि त्याच्यानंतर बॅटची आउटर एज घेत असताना खालची कडा घेत असताना आय थिंक आणि बॉल सरळ लेग बायचा सिग्नल दिला गेलाय. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन तेवढंसं घडलं नव्हतं. शरीरावरती बॉल आदलला गेलाय. अंपायरच्या माध्यमातून हा सिग्नल पोहोचवला गेला आणि एक सिंगल स्कोरबोर्डला आणि सिंगल दाबाच्या मदतीने 21 या अंकावरती धावसंख्या. कनेक्शन नाही आहे. शफल झालेत आणि त्याच्यानंतर सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन होत नाही आहे आणि त्याचं मुख्य कारण आई साईड डलमळी झाली. पापणी लवताच बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. गोलंदाज रामच्या माध्यमातून आणखी एक धमाकेदार क्वालिटी बॉल डॉट बॉलचा वापर इथे केला जातोय. जबरदस्त गोलंदाजी. होय इथे देखील जबरदस्त बॉल मिस झालेत आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव घेण्याचा मनसुबा होता. बॅटर आता परतीचा प्रवास करतील. विकेट्स गॉन. तीन चेंडू टाकून झालेत आणि या 3 चेंडूवरती जबरदस्त गोलंदाजी करत असताना त्याने स्टॉप केलंय. भन्नाट वेगाचा बॉल बॅटच्या रडार पासून दूर ठेवलाय. एंडिंग फ्लो मध्ये जर पाहिलं तर बॉल कनेक्शन झालं असतं तर जरूर 4 धावा मिळाल्या असतात. शॉट थर्मॅनच्या रिझन मध्ये चॉप करायचा होता परंतु सुसाट बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला आणि त्याच कारणामुळे सध्या राम आपल्या गोलंदाजीचं वर्चस्व या मॅचमध्ये गाजवत असताना पाहायला मिळतोय. आता देखील बॉल जडमध्ये होता खोलात टाकलाय आणि बॅटच्या रडारपासून अवे फ्रॉम द बॉडी तुम्ही लेंथ यूज करताय तर त्यावरती यश डेफिनेटली मिळतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर चांगला होता परंतु प्रयत्न फसले. जिथे एक धाव होती तिथे आता एक्स्ट्रा धावा खर्च करतात आणि एकंदरीत पळून पूर्ण केल्या धावा 3 आणि या 3 धावाच्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये. स्कोरबोर्डला 24 धावा.
रामने आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत. पहिला बॉल त्याच्यावरती लेग बायच्या स्वरूपाने एक सिंगल, देन डॉट बॉल, विकेट, देन पुन्हा डॉट बॉल आणि त्यानंतर 3 धावा. एकंदरीत 5 चेंडूंवरती त्याने खर्च केल्यात, अर्थातच 3 धावा. आणि सध्या जर पाहिले तर विकेट देखील त्याने मिळवले एक रनआउटच्या माध्यमातून. ओ सरळ बॉल यस्टारवरती आदळलाय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. हे बॅटरला इकडे गोलंदाज राम सांगतोय आणि परतीचा प्रवास त्याला आता करावा लागेल. विकेट्स इक्वेशन इथनं बदललं गेलंय. रिक्वायर्ड जर पाहिलं तर तो 8चा सध्या चालू आहे आणि करंट जर पाहिलं तर तिकडे खूप जास्त प्रमाणात राहिला आहे. 12 चेंडू 48 धावांची गरज याही मॅचमध्ये राहिली आहे. प्रति षटकामध्ये तुम्हाला 24 धावा घ्यावाच लागतील, अन्यथा ही मॅच कुठेतरी दूर जाऊ शकते आहे आणि त्यासाठी प्रयत्न इथे करावे लागतील. अरुण आलेत. अरुणचा पहिलाच बॉल पुढ्यात होता आणि त्याला पाठवले सरळ. वाडिश लॉंगॉनमध्ये खेळाडू आहेत उपस्थित. बॉलला रिटर्न करतात आणि त्यानंतर 2 धावा फलकावरती वेगाने कंप्लीट झाला. धाबा होऊ शकतात, धाबा बनवू शकतात. प्रत्येकी दुसऱ्या बॉलवरती आता इकडे अटॅक करावा लागेल. बॉलला बावडी लाईनच्या पलीकडे पाठवून द्यावं लागेल. 11 चेंडू 46 धावांचं लक्ष अजूनही या मॅचमध्ये राहिले. 26 धावा स्कोरबोर्डला बनल्यात. अरुणचा हा बॉल त्याच्यावरती केलाय प्रहार. थ्रू दी कव्हर, बॉल बावडी लाईनच्या पलीकडे सुसाट निघालाय. घासून पुसून चाटून चौकार 4. खूप चांगल्या पद्धतीचं बॉलच्या मेरिटनुसार खेळलेत आणि त्याचमुळे सरळ गॅप भेदून काढलाय आणि चेंडूच्या एंड मुवमेंटपर्यंत ती नजर होती आणि त्याचमुळे बॉल बावडी लाईनच्या पलीकडे. यावेळेस देखील समोर लॉप करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नव्हतं आणि त्याच कारणामुळे डॉट बॉलचा वापर सध्या गोलंदाज अरुणच्या माध्यमातून. आधीच्या बॉलवरती चौकार, यावरती इथे अरुणचा पलटवार आणि त्यानंतर डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी करतात. 9 चेंडू आणि इकडे 42 धावांचं लक्ष. सिक्सर, चौकार या मॅचमध्ये नितांत गरजेचे आहेत. इथे देखील दिशा देण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट टर्नमॅनला खेळाडू उपस्थित ठेवलेत आणि फील्डच्या अनुसरून गोलंदाजी केली जाते आणि त्याचं बेनिफिट गोलंदाजाला डेफिनेटली या मॅचमध्ये मिळते जरूर. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या हलवार वाढतीये. सध्या कासवच्या गतीने धावसंख्या फलकावरती बघू शकतात 31. 8 चेंडू 41 धावेचं लक्ष अजूनही आहे. या मॅचमध्ये जर पाहिलं तर या 2 चेंडूवरती तुम्हाला मोठे फटके खेचावेच लागतील, कारण सिक्सर, चौकार या गोष्टींची गरज आहे. सध्या जर पाहिलं तर ही डिलिंग करावेच लागेल, अन्यथा मॅच कुठेतरी दूर राहू शकते. गोलंदाजी करत असताना अरुण, त्याच्यानंतर राम, अरुण आणि हितेशच्या माध्यमातून खूप भरपूर चांगली गोलंदाजी झाली आहे. आता रनवेमध्ये गडबड झाली आणि त्याचमुळे अरुण रिटर्न येत आहेत. अरुणने आधी देखील षटक क्रमांक 2 टाकलं होतं. त्या षटकामध्ये 6 धावा खर्च करत असताना 1 विकेट मिळवून दिली होती. जरूर हितेशचं पहिलं षटक थोडंसं खर्चिक राहिलं, त्यामध्ये 14 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर अरुणचा पलटवार कमबॅक खूप चांगल्या पद्धतीचा राहिला आहे मॅचमध्ये आणि त्याच कारणामुळे आता षटक क्रमांक 4 साठी आलेत. पहिलाच बॉल या बॅटरच्या विपक्षामध्ये टाकत असताना अंपायर सिग्नल, इट इज अ वाईट. एक एक्स्ट्रा चेंडू इथे फलकावरती टाकला जातो आणि त्याचमुळे धाबा फलकावरती 32 आकडावरती जोडल्यात. 8 चेंडू 40 धावेचं लक्ष समोर ठेवलंय. 2 चेंडूवरती सिक्सर जोडावेच लागतील, मॅच दूर राहू शकते. व पुन्हा एकदा अरुण इथे स्ट्रगल करत असताना आपण बघू शकतात लेफ्ट हँडर बॅटरच्या विपक्षामध्ये ती लेंथ लाईन त्याला सापडत नाहीयेत, कारण उजव्या बॅटरच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी करतोय, परंतु ज्यावेळी लेफ्ट हँडर बॅटर येतोय तिथे दिशा मिळत नाहीये. चेंडू जर पाहिला तर गुडलँड स्पॉटवरती टाकतात, परंतु दिशा भरकटताना आपण पाहतात. व इथे टॅप केलाय. बॉक्स सर्कल क्रिकेटचा फटका बघू शकतात आणि त्याच्यावरती एक सिंगल दुसऱ्या धावेसाठी वळालेत, परंतु एंड मुवमेंटला स्टॉप केलाय आणि चांगली कॉलिंग दिली होती 2 बॅटर्सच्या माध्यमातून, कारण जर पाहिलं तर चेंडू स्टॉप केला असता आणि त्याच्यानंतर फेकी अचूकरित्या झाली असती, धाव घेण्याचा प्रयत्न झाला असताना तर जरूर विकेट मिळाली असती. आखो में वो इशारा आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर एक सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने 34. 7 चेंडू 38 धावेची गरज. हो आता कनेक्शन चांगलं घडलंय.
उंची जास्त आहे आणि लांबी देखील जास्त आहे. उंचच उंच आणि लांबच लांबच हा सिक्सर. आकड्यावरती इक्वेशन जर पाहिलं तर आता इकडे थोडंसं सोपं होणार, परंतु खूप कठीण देखील आहे. 6 चेंडू 32 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. 32 धावा होतील का? प्रत्येकी बॉलवरती आता इकडे अटॅक करावा लागेल. प्रत्येक बॉल बाबडीला याच्या पलीकडे तुम्हाला पाठवावाच लागेल. गोलंदाजी करत असताना भरपूर चांगली गोलंदाजी प्रत्येकी गोलंदाजांनी केली. हितेश, अरुण, राम आणि आता इकडे षटक क्रमांक 5 साठी दुर्गेश आलेत, ज्यांच्यावरती जिम्मेदारी जबाबदारी या दोन गोष्टी सोपवल्यात आणि प्रयत्न करावे लागतील. सध्या या मॅचमध्ये 32ची गरज असताना पहिल्या बॉलवरती या मॅचचा रिझल्ट. पहिलाच बॉल क्लासिक पद्धतीने अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, डाऊन डी बॉल येत आहेत आणि तिथनं कॅच कंप्लीट केली जाईल. आणखी एक विकेट, वन मोर विकेट. तर बॅटिंग करत असताना विकेट्स केल्यानंतर मानसिक दबाव कुठेतरी शिरकाव करत असताना आपण बघू शकतात आणि याही मॅचमध्ये तेच झालंय. सध्या जर पाहिलं तर देखील जात आहेत, मोठे फटके येत नाहीये आणि त्याचमुळे बॅटर बॅकफुटला येत असताना बघू शकतात. 6 चेंडूमध्ये 32 धावेची गरज असताना पहिल्याच बॉलवरती विकेट्स. आता इकडे 5 चेंडू 32 धावेची गरज असताना या मॅचमध्ये पूर्णपणे शिकंजा कसलाय माही 11 आंबेले संघाच्या माध्यमातून. पायात होता, समोर खेळलेत, लॉंग ऑफचे खेळाडू पुढे येतात आणि बॉलला रिटर्न करतात क्विक आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना बॅटरला आता इकडे परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट आली आहे खेळाडू बाद. एकेचाळीस धावा जोडल्यात. इथे देखील भन्नाट वेगाने खांद्याचा जोर लावलाय आणि त्याच्यानंतर बॅट फ्लो थोडासा लेट आलाय. चेंडू सरळ सुसाट विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. खांद्याचा जोर, विकेटचा अभ्यास भरपूर चांगल्या पद्धतीचा आहे दुर्गेश या खेळाडूला. काही चेंडू पुढे, काही चेंडू पाठी ठेवले जात आहेत. इथे देखील बॉल सरळ वेगाने सुसाट विकेट किपरच्या हातामध्ये. भन्नाट वेगाची गोलंदाजी सध्या दुर्गेश करतोय. पुढे गेले होते आणि पाठीमागून बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पाठवलाय. डॉट बॉलचा वापर भरपूर चांगल्या पद्धतीने दुर्गेश करतोय. लो स्कोरिंग मॅच दुसऱ्या सत्रामध्ये आपण बघू शकतात. आता फटका चांगला उंच गेलाय. डाऊन डी बॉल येण्याचा प्रयत्न, लांबी नाही आणि त्याचमुळे डाऊन डी बॉल कॅच कंप्लीट केलाय. विकेट क्रमांक 6, हा 6वा झटका बसतो 41 वरती. षटक समाप्त झाले आणि इकडे षटकाच्या अखेरीस जर पाहिलं तर डावाची देखील समाप्ती झाली आहे. मॅच ऑन झालेत, मॅच विजय झालेत. अर्थातच आंबेले संघ 71 धावा फलकावरती जोडल्या. मॅचची समरी आपण बघू शकता. दुर्गेशच्या माध्यमातून 10 चेंडू 22
संतोषच्या माध्यमातून 14 चेंडू 22, त्यानंतर रामच्या माध्यमातून 2 चेंडू 6, मेघराजच्या माध्यमातून 2 चेंडू 6 आणि 71 धावा जोडत असताना दुसऱ्या डाबामध्ये गोलंदाजी करत असताना दुर्गेश या गोलंदाजाने भरपूर चांगली गोलंदाजी, 1 विकेट 2 धावा रामच्या माध्यमातून 1 रन्स आणि 2 विकेट्स त्याने मिळवून दिल्यात. रामच्या माध्यमातून 3 रन्स आणि त्याच्यानंतर 1 विकेट, अरुणच्या माध्यमातून 22 रन 1 विकेट्स आणि इथेच्या माध्यमातून 14 धावा विकेटलेस राहिले आणि भरपूर